हे पैगंबर त्यांना सांगा की आपल्या पालनकर्त्यासाठी धैर्य राखा. तुम्ही धैर्य राखा हे काम करताना, मानवजातीला मार्गदर्शन करताना. आणि लोकांनाही सांगा की त्यांनाही धैर्य ठेवलं पाहिजे, कारण हा जो जीवन आहे तो परीक्षेसाठी आहे. या जीवनात मानवजातीच्या प्रत्येक घटकाची परीक्षा आहे. तर या परीक्षेमध्ये त्यांनी सब्र, धैर्य, पेशन्स ठेवले पाहिजे. औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. या अय्युहल मुद्दस्सिर क़ुम फ़अन्ज़िर व रब्बक फ़कब्बिर व तियाबक फ़त्तहिर वर्रुज्ज़ फ़हजुर वला तमनुन तस्तक्सिर वलिरब्बिक फ़स्बिर. सदक़ल्लाहुल अज़ीम. आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपल्यासमोर पवित्र कुराणातील अल मुद्दस्सिर या अध्यायामधल्या सुरुवातीच्या ज्या 7 आयती ओवी पठण करण्यात आलेले आहेत, तर यांचा मराठी भाषांतर ऐका. अल्लाह ईश्वर गॉड याचा आदेश असा की हे पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे पांघरून ओढून पवळणाऱ्या उठा आणि खबरदार करा आणि आपल्या पालनकर्त्याच्या महानतेची घोषणा करा आणि आपले कपडे शुचिरभूत ठेवा आणि घाणीपासून दूर राहा आणि उपकार करू नका अधिक प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या पालनकर्त्यासाठी धैर्य राखा. आदरणीय बंधूंनो आणि भगिनींनो, या 7 आयती आणि ओवींमध्ये अल्लाह ईश्वर गॉडनी मानवजातीचे अंतिम प्रेषित पैगंबर मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना 610 इसवी सनामध्ये हा आदेश दिला की आता जो समाज आहे भरकटलेला, पदभ्रष्ट झालेला आणि भ्रष्ट श्रद्धा आणि भ्रष्ट आस्थेमध्ये गुरफटलेला, तर याला मार्गदर्शन करण्यासाठी आता तुम्हाला निवांत झोपण्याची, राहण्याची वेळ नाहीये. तर हे पैगंबर, हे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आता हे पांघरणे सोडा, उठा आणि खबरदार करा. मानव जातीला खबरदार करा, कारण मानव जाती जाणत नाहीये की त्याला जीवनाचा काय उद्देश देण्यात आला आणि जीवनासाठी कोणता चांगला मार्ग आहे, कोणती चांगली व्यवस्था आहे, त्यांना माहीत नाहीये. तर त्यांना खबरदार करा. आणि हे करत असताना आपल्या पालनकर्त्याच्या महानतेची घोषणा करा. अल्लाहने, ईश्वरानी, गॉडनी जे जे आपल्यावरती दया केलेली आहेत आणि ज्या कारणाने तो खूप महान आहे, तर त्याचं मार्गदर्शन या मानव जातीला करा. आणि हे करत असताना आपले कपडे शुचिरभूत ठेवा. तर एकतर आपले कपडे सुद्धा स्वच्छ ठेवा. कपडे, मन, आपला व्यक्तिमत्व हे सारे स्वच्छ असले पाहिजे की स्वच्छ आदर्श मार्गदर्शनासाठी हे सारे स्वच्छ पाहिजे. आणि घाणीपासून दूर राहा. एकतर बहिर्गत घाण आहे, दुसरे अंतर्गत घाण आहे. तर या घाणींपासून दूर राहा आणि नितळ राहा. आणि यानंतर उपकार करा, मानवजातीवरती काम करा, त्यांना मार्ग दाखवा, चांगला मार्ग दाखवा. मार्ग दाखवताना जे काय ते बोलतील त्या सर्वांना धैर्याशी तोड द्या. आणि हा मार्ग दाखवताना अशी इच्छा असू नये की मी उपकार करतोय तर मला याचा मोबदला जास्त प्राप्त त्यांच्याकडून झाला पाहिजे. आणि शेवटी 7व्या ओवीमध्ये असा उत्तम आदेश अल्लाह तालाने मानव जातीला दिला की हे पैगंबर, त्यांना सांगा की आपल्या पालनकर्त्यासाठी धैर्य राखा. तुम्ही धैर्य राखा हे काम करताना, मानव जातीला मार्गदर्शन करताना. आणि लोकांनाही सांगा
की त्यांनी धैर्य ठेवला पाहिजे, कारण हा जो जीवन आहे तो परीक्षेसाठी आहे. या जीवनात सर्वांची मानवजातीच्या प्रत्येक घटकाची परीक्षा आहे. तर या परीक्षेमध्ये त्यांनी सब्र, धैर्य, पेशन्स ठेवले पाहिजे. तर हे मार्गदर्शन सुद्धा त्यांना करा. तर याच 7 आयातीमध्ये मानवजातीला हे सारे मार्गदर्शन पैगंबर प्रसिद्ध मुहम्मद द्वारे साऱ्या मानवजातीला करण्यात आले. तर मित्र हो, गांभीर्याने यावरती विचार करा आणि पवित्र कुराणामध्ये जे 114 अध्याय 6236 आयती आहेत, 78,000 शब्द आहेत, यावरती ही गांभीर्याने विचार करा की जेणेकरून आपल्याला जीवनाचा उद्देश, जीवनासाठी आदर्श व्यवस्था आणि या जीवनाचा अंत आणि मरणोत्तर जीवनामध्ये चांगला आपल्याला जीवन प्राप्त व्हावा, मोबदला प्राप्त व्हावा, यासाठी जीवन व्यतीत करूया, यासाठी झटूया, या आपण सारे मिळून हे काम करूया. धन्यवाद. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर 1800 572 3000 म्हणजेच 1800 572 3000.